सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला मालवणजवळ अरबी समुद्रात वसलेला आहे. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला पाहताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा आणि शौर्याचा अभिमान वाटतो. सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी 1664 साली शिवाजी महाराजांनी केली. त्या काळात परकीय आक्रमणांचा धोका वाढत होता. विशेषतः इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याकडून समुद्रमार्गे हल्ले होत होते. त्यामुळे समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला. हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे 3 वर्ष लागली. या कामासाठी हजारो कामगार आणि कुशल कारागिरांनी परिश्रम घेतले. किल्ल्याच्या बांधकामात मोठमोठे दगड आणि मजबूत चुन्याचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्याची तटबंदी सुमारे 30 फूट उंच आणि 12 फूट जाड आहे, ज्यामुळे हा किल्ला अत्यंत मजबूत बनतो. या किल्ल्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार इतक्या हुशारीने लपवलेले आहे की बाहेरून ते सहज दिसत नाही. त्यामुळे शत्रूंना किल्ल्यात प्रवेश करणे खूप कठीण होते. किल्ल्यात 40 पेक्षा जास्त बुरुज आहेत, ज्यावरून सैनिक समुद्रावर नजर ठेवत असत. तसेच किल्ल्यात गोड्या पाण्याचे झरे आहेत. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. किल्ल्यातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शिवराजेश्वर मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे. विशेष म्हणजे येथे शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे जतन करून ठेवलेले आहेत. हे ठसे आजही पर्यटकांना प्रेरणा देतात. सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा नौदलाचा एक महत्त्वाचा केंद्र होता. येथून समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवले जात असे आणि शत्रूंच्या जहाजांना प्रत्युत्तर दिले जात असे. त्यामुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. आजच्या काळात सिंधुदुर्ग किल्ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. बोटीद्वारे किल्ल्यापर्यंत जाता येते आणि समुद्राचे सुंदर दृश्य अनुभवता येते. सिंधुदुर्ग किल्ला आपल्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला हा किल्ला आजही आपल्या शौर्याची गाथा सांगतो.